पुणे महामार्गावर भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये एक कंटेनर दुभाजकाला धडक देऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकला। या दुर्घटनेमध्ये ट्रक खाली पडला आणि त्याखाली कारही चिरडली गेली। सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही। खेड तालुक्यात हा अपघात सकाळी 6:15च्या सुमारास झाला। या अपघातामुळे नाशिक पुणे हायवेवरील वाहतुकीवर परिणाम झाला। पुण्याकडे येणारी वाहतूक तासभर खोळंबली आहे। महामार्ग पोलीस क्रेन घेऊन घटनास्थळी पोहोचले आहेत। अपघातातील वाहने रस्त्यावरून बाजूला घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात झाला आहे, ज्यात नाशिकहून पुण्याला येणाऱ्या कंटेनरने ट्रकला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की ट्रक खाली कोसळला आणि या ट्रक खाली शेजारी असलेली कारही दबली गेली। या अपघातामध्ये जीवित हानी झाली नाही, मात्र या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। पुण्याहून नाशिकच्या दिशेने आणि नाशिकहून पुण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। अपघातग्रस्त कंटेनर नाशिकहून पुण्याला येत होता, मात्र वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने डिवायर तोडून नाशिकला जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली। या धडकेमुळे नाशिकला जाणारा ट्रक खाली कोसळला आणि त्या शेजारी असलेली कारही ट्रक खाली चिरडली। या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले। आता क्रेनच्या सहाय्याने अपघातातील कंटेनर ट्रक बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे। वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करतायत, परंतु या अपघातामुळे नाशिक पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठा फटका बसला आहे।